कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 8 ऑगस्टच्या भागात ट्विस्ट आलेले तर आहेतच मित्रांनो. मंगळागौरीच्या खेळाच्या निमित्ताने का असेना, परंतु सुलक्षणाने कावेरीचं सुनेचं नातं मान्य केलं आहे. आणि कावेरीचा तोच आनंद डोळ्यात खुपत यमुनाने 2-3 कारस्थानं केली, परंतु सगळं मुसळ केरात गेले. अमृताने जादूची कांडी फिरवून सुलक्षणाचं मन जिंकलं आणि यशची शिक्षाही माफ केली. यशने स्वतःहून कावेरीला प्रेमाची कबुली दिली आहे. आता काय असेल उत्तर कावेरीचं, या व्हिडिओत पाहणार आहोत. भाग शेवटपर्यंत बघा. कावेरी आलेल्या बायकांना हळदी कुंकू लावणार, तोच बायका नको तीच चर्चा करतात. यांचा उदय गायब आहे आणि ह्या बघा आनंदाने सुनेची मंगळागौर थाटात साजरी करतायत की. तेव्हा सुलक्षणासुद्धा काही गप्प बसत नाहीत आणि त्या बायकांना कावेरीचा अपमानही करू देत नाहीत. त्यांना सडेतोड उत्तर देतात. हो हो, माझे सुनेचे मंगळागौर मी आनंदातच साजरी करते, कारण मला खात्री आहे की माझा उदय सुखरूप आहे आणि तो लवकरच परत येणार आहे. एका आईचा आणि एका बायकोचा विश्वास खरा ठरणार. माझ्या सुनेची कावेरीची मंगळागौर आपण आनंदातच साजरी करायची. आता कोणाला काही शंका नसेल, हो ना? बायका सांगतात की हो अहो, म्हणजे तुमचं बरोबरच आहे, आम्हाला तुमचं मन नव्हतं दुखवायचं. उदय लवकर परत यावा, तोही सुखरूप, इतकीच इच्छा आहे आमचीही. इतके दिवस तो सापडला नाही ना, म्हणून विचारलं हो आम्ही. कावेरीच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आलेत. का माहिती आहे? कारण नकळत का असेना, सुलक्षणाने तिला सुनेचा जो मान दिला, तेव्हा सुलक्षणा तिला आलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून घ्यायला सांगतात आणि कावेरीसुद्धा आनंदाने त्यांना हळदी कुंकू लावते. इकडे किचनमध्ये सगळ्या बायकांसाठी सरबताचे ग्लास भरताना नेमकी कावेरी किचनमध्ये येते. तिचा पडलेला चेहरा पाहून विद्या तिला जाऊन विचारते, कावेरी वहिनी, काय झालंय? तुमचा चेहरा का इतका पडलाय? कावेरी सांगते, विद्याताई, तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना, तरीही मला कळत नाही आहे, कशी पूजू ही मंगळागौर? विद्या कावेरीचा हात हातात घेते. वहिनी, मी समजून घेऊ शकते, परंतु आता तुम्हीच बघा, आपल्याकडे कोणताही इलाज नाही आहे. तरीही वहिनी, माझं मन मला खातं हो. तेव्हा विद्या कावेरीला समजावते, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही मनापासून देवीची माफी मागा. देवही हेतूच बघतो ना, आणि तुमचा हेतू चांगला आहे. कावेरीला सुद्धा अगदी तसंच वाटतं. विद्याशी बोलल्याने तिचं मनही शांत होतं. जेव्हा दोघेही किचनमधून बाहेर येतात, तेव्हा बाकीच्या बायकांना मंगळागौरीच्या कार्यक्रमात पौर्णिमा काकू असण्याचं खटकतंच. त्या विचारतात, काय हो सुलक्षणाताई, नाही म्हणजे मंगळागौरीच्या कार्यक्रमाला ह्या पौर्णिमाताईंचं काय काम आहे? आता सुलक्षणा परत त्या बायकांना उत्तर देणार, तेव्हा कावेरी म्हणते, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. आमच्या काकूंचे यजमान या जगात नाही आहेत, म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांना जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे. जगताना कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्याचा अधिकार नाही आहे. त्यांची काय चूक आहे म्हणून त्यांनी शिक्षा केल्यासारखं जगत राहायचं? आणि त्यांना जर आवडत असेल तर खेळू द्या ना त्यांना मंगळागौरीचे खेळ. सुलक्षणा सांगतात, पौर्णिमा, चल सगळ्यांना फुलं दे बरं. तेव्हा काकू आनंदाने सगळ्यांना फुलं वाटतात. सुलक्षणा लगेच कावेरीलाही म्हणतात, कावेरी, चल खेळ खेळूया. सुलक्षणाने स्वतःहून आपल्याला बोलवले म्हटल्यानंतर कावेरीच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. इतकी खुश होऊन जाते ती. अमृताही, माधवी, सुलक्षणा दोघींनाही आग्रह धरते, आई, मावशी, अगं तुम्हीही खेळा ना आमच्यासोबत खेळ. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की हो, का नाही? आता माधवी नकार देतात. सुलक्षणा म्हणतात, काय ग हे? अगं इतक्या वर्षानंतर भेटलेस मला, आनंदाने सहभागी हो की मग. मी काही नाही ऐकणार, तुला आमच्यासोबत खेळ खेळावेच लागतील. थोड्याच वेळात मंगळागौरीच्या खेळांना सुरुवात होते आणि हळूच एक गोड चोर घरात शिरतो. चोर पावलांनी झोपाळ्याच्या खाली लपतो आणि तिथूनच आपल्याला राणीकडे नजर टाकतो. एकटक यश कावेरीकडे पाहत असतो आणि कावेरी आनंदाने जो खेळ खेळते ते पाहून त्याला खूपच कौतुक वाटतं. इतकंच हसूही येतं.
आता सगळ्या बायका गोल रिंगण धरतात, गाणे म्हणत असतात, त्यांचे खेळ चालूच असतात. यशची नजर फक्त कावेरीवरती खिळून असते. आता सगळ्याच बायका विद्याला चिडवतात की तिला मंगळागौरीचे काही खेळ जमतच नसतात. छान एकत्र येऊन बायकांची मजा मस्ती चालू असते. सगळ्याजणी बायका ज्यावेळेस गोल रिंगण धरून फेर धरतात, घागरीचा खेळ खेळत असतात, तेव्हाच नेमकी विद्या आणि कावेरी दोघींचीही नजर एका चोरावरती पडते. आणि कावेरी जरी शांत असली तरी विद्या नाही गप्प बसत. ती येते आणि त्या चोराचे चांगले कान पिरगाळते. मोठ्याने सगळ्यांना सांगते, चोर सापडला. यश आपल्या तोंडावरती ओढणी पांघरून आलेला असतो. आता सुरुवातीला तर कळतच नाही बरं का कोणाला की तू कोण आहे नक्की. विद्या यशच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला सारत म्हणते, दाखवा दाखवा तुमचा गोंडस चेहरा, सगळ्यांना दाखवा. आता ओढणीमध्ये लपलेला तो चोर यश आहे कळल्यानंतर सगळ्या बायका मोठमोठ्याने हसायलाच लागतात की. परंतु सुलक्षणा रागावतात. विद्यासुद्धा ओरडते, भाऊजी काय सांगितलं होतं तुम्हाला? हा बायकांचा खेळ आहे, इथे पुरुषांना येणं अलाव नाही आहे, तरी का आलात? सुलक्षणाही चिडतात, यश बजावलं होतं ना मी तुला. यश चल आधी बाहेर हो बरं. तेव्हा यश बहाणा करतो, अम्मा अगं तुम्ही सगळ्याजण इतक्या सुंदर दिसत आहेत, इतके छान खेळ खेळतात, मग फोनमध्ये रेकॉर्ड करायला कोणीतरी नको आहे का? तेच रेकॉर्ड करत होतो मी. आता यशचं परतही पचका होतं, कारण विद्या म्हणते, भाऊजी फोन आमच्याकडेही आहेत, रेकॉर्ड आम्ही करू शकतो, आधी बाहेर व्हा तुम्ही. सुलक्षणाही ओरडते, मिळालं ना उत्तर, चल गुपचूप जा. विद्या आता यश ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला जबरदस्ती तेथून हाकलवूनच देते. सगळ्या बायका परत हसायला लागतात. विद्या यशला बाहेर घेऊन येते तेव्हा ती सांगते की भाऊजी अहो ती ओढणी काढून टाका आधी, नाहीतर रस्त्यावरच्या हसतील तुमच्यावरती. आणि परत आतमध्ये जाऊन ती त्यांच्या बायकांच्या खेळात रंगते. यश बिन काय हार मानणाऱ्यातला नाहीच आहे. तो ठरवतो, मी काय बाहेर जाणार नाही आहे. परत एकदा चोरून तो आत शिरतोच. तेव्हा बायकांचा फुगडीचा कार्यक्रम चालू असतो. मस्त फुगडी चालू असते. आता खेळाला इतकी छान रंगत आली आहे आणि तिथे यश नाही आहे कावेरीला पाहण्यासाठी, असं होणारच नाही. परत तोच घरात चोरूनच शिरतो, एकटक तिच्याकडे पाहतो आणि मग त्याला कुठे जाऊन गूढ स्वप्न पडतं. यश उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो की कावेरीसोबत त्याचं लग्न झालं आहे आणि त्याने चक्क माचे सुद्धा आशीर्वाद घेतलेत. सगळ्याजणी बायका टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतायत. तेव्हा सुलक्षणा आनंदाने कावेरीला उखाणा सुद्धा घ्यायला लावतात आणि कावेरी ही खूप सुंदर उखाणा घेते बरं का. बघा आता कावेरीने काय उखाणा घेतलाय की, अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, आणि यशरावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. तिचा उखाणा ऐकून यश तर तिच्यावरती फुलटू लट्टूच होऊन जातो. सगळ्याजणी टाळ्या वाजवतात. आता मा तर काही यशला सोडणार नाही, त्यालाही उखाणा घ्यावाच लागतो, तेही स्वप्नात. यश तर आधी नको नको म्हणतो उखाणा घ्यायला. जेव्हा कावेरी आग्रह धरते तेव्हा हा पठ्ठ्या उखाणा घ्यायला तयार होतो. ठीक आहे ऐका मग. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आणि कावेरीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. यशने घेतलेला उखाणा ऐकून सगळेच जणी टाळ्या वाजवून त्याचंही कौतुक करतात. सुलक्षणा सांगतात की चला आता तुम्ही दोघं मिळून एकत्र फुगडी घाला. हे सगळं यश उघड्या डोळ्यांनी स्वप्नात बघतो. यश जेव्हा भानावर येतो तेव्हा मंगळागौरीच्या पुढच्या खेळाला सुरुवात होते, ते म्हणजे सासू सुनेचं भांडण. आणि ते जे खेळ चालू असतात ना, ते पाहून यशला सुद्धा खूप मजा येते. हा खेळ खेळायला बघायला तुम्हाला मजा येते की नाही, कमेंटमध्ये जरूर सांगा. सुरुवातीला जोडी येते ती सुलक्षणा आणि आपल्या कावेरीची. सुलक्षणा विचारतात, अगं अगं सोनूबाई, माझ्या पाटल्या काय ग केल्या, काय ग केल्या. कावेरी उत्तर देते, भावाच्या लग्नात देऊन टाकल्या. त्यानंतर जोडी येते ते विद्या आणि पौर्णिमा काकूंची. ही खूप मजेशीर जोडी आहे. पौर्णिमा काकू विचारते, अगं अगं सोनबाई, मनातल्या मनात काय ग बोलतेस, काय ग बोलतेस. तेव्हा विद्या उत्तर देते,
मनातल्या मनात तुमचंच कौतुक करते. खोटं बोलते. तेव्हा सगळ्याच जणी खो खो हसायला लागतात. त्यानंतर जोडी येते ती माधवी यमुनाची. माधवी विचारते, माझा हार काय ग केलास, काय ग केलास? यमुना म्हणते, मोडून त्याचा फोन घेतला. त्यानंतर जोडी येते ती एक काकू आणि अमृताची. काकू विचारतात, अगं सुनबाई, माझा हा चंद्रहार काय ग केलास? तेव्हा अमृता सांगते, मैत्रिणीच्या लग्नात तिलाच दिला. आता या खेळाला इतकी छान रंगत येते ना, की या खेळाच्या निमित्ताने का असना, परंतु सुलक्षणा कावेरी इतक्या एक होतात, त्यांचं बॉन्डिंग इतकं छान दाखवलं आहे. आणि तेच नेमकं यमुनाच्या डोळ्यात खुपतं. सुलक्षणासोबत कावेरीचं आता छान जमतंय. ते काय तिला बघवतच नाही. म्हणून ती बदला घ्यायचं ठरवते. आधीचाच कावेरीविषयीचा मनात राग धुमसतच असतो. तेव्हा काही वेळानंतर जेव्हा सगळ्या बायका फुगडीच्या खेळाला सुरुवात करतात, तेव्हाच नेमकं कावेरी यमुनाचीच जोडी येते आणि तिला काहीही करून कावेरीकडून बदला घ्यायचाच होता. तेव्हा कावेरीला ती सगळ्यांसमोर पाडायचं ठरवते. मुद्दाम तिला दुखापत करायचं ठरवते. परंतु यमुनाचा हाही येतो साध्य होऊ देत नाही. यश काकू जेव्हा खुणावते तेव्हा यमुना फुगडी खेळताना खूप जोराची गिरकी घेते आणि कावेरी धडपडते. आता गिरकी घेताच यमुना भस्कन कावेरीचा हातच सोडून टाकते. आता कावेरी धपकन सगळ्यांसमोर पडणार, तोच यश धावत येतो आणि वेळीच कावेरीला सावरतो. सगळ्याजणे आता शॉकमध्ये त्या दोघांकडे पाहतच राहतात. सगळ्या बायका कडेकरी आणि यश कावेरी दोघेही मध्येच असतात. सुलक्षणा विचारतात की, यश तू परत का आलायस? तेव्हा दोघेही पटकन भानावर येतात, एकमेकांपासून दूर जातात. यमुनाही आता ओरडते, यश तू परत का आलायस? बघितलं ना, तुझ्यामुळे पुन्हा या बायकांना गॉसिप करायला विषय मिळाला. यश, अरे आपल्या घरची मुलं अशी नाहीत वागत. मा, बरोबर बोलते ना मी? सुलक्षणा म्हणतात की हो, अगदी बरोबर बोलतेस तू. तेव्हा कावेरी यशची बाजू सावरते. गंमत करत होते ते, त्यात काय एवढं? यश एकटक पाहतच राहतो. मनात विचार करतो, कावेरी, तुझ्या या सुंदर रूपाला नजरेत भरून घेण्यासाठी आलो होतो मी. कसं सांगू सगळ्यांना की दॅट आय लव्ह यू. कावेरीकडे पाहत यशच्या मनात पुन्हा हुरहुर चालू होते. यमुना परत विचारते, यश इथे का आलायस तू? अरे बोल. यश चुंबासारखा गप्पच उभा असतो. तेव्हा बाकीच्या बायका यशची खिल्ली उडवतात. तेव्हाच एक काकू समोर येऊन यशची सगळ्यांसमोर खिल्ली उडवतात, त्याचा मजाक बनवतात. तो काय बोलणार? बायकात पुरुष लांबोडा आणि भाजून खातो कोंबडा असं म्हणता क्षणी सगळ्या बायका त्याच्यावरती फिदी हसायला लागतात. यशचा अपमान होतो. खूप वाईट वाटतं त्याला. आता सुलक्षणा खूप रागावतात. तेव्हा अमृता मध्यस्थी करते. ती सुलक्षणाच्या कानात बुजबुजते की, मावशी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा बाजूला येतेस का? सुलक्षणांना सगळ्या बायकातून अमृता बाजूला घेऊन जाते. सगळ्याजणी शॉक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहतात. पुन्हा काकूंची आणि यमुनाची कुजबूज चालू होते. काकू, आता आपला डाव हरतोय असं वाटता जगपटच लागला की ग. या दोघींनाही तेच वाटतं. यमे, कावेरीला तर आपण नाही धडा शिकवू शकलो, पण यश आज चांगलाच अडकलाय. आज बघच वहिनींची चांगली थोबाडीत खातोय की नाही ते. पण दोघींच्याही आनंदावर लवकरच विरजण पडणार असतं. कावेरीला इतकं टेन्शन येतं. तेव्हा काहीही कर पण यशला वाचव. विद्या लगेच चिडवते, हो ना, पण यश भाऊजींसाठी तुम्हाला काय एवढं टेन्शन आले? कावेरी म्हणते, सगळ्या बायकांसमोर उगाच त्यांना बोलणं खाऊन घ्यावं लागेल ना. विद्या लगेच डिवचते, हो ना. कावेरी वहिनी, मी इथे आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली आहे. यश भाऊजी जेव्हापासून इथे आलेत ना, तेव्हापासून ते सतत तुमच्याकडे बघतायत. का हो, असं का असेल? तेव्हा कावेरी घाबरते. विद्याताई, असं काहीच नाही आहे. विद्या विचारते की हो का, आणि ती तिच्यावरती हसायला लागते. इतक्यातच आता सगळा सस्पेन्स क्रिएट झाला आहे. सगळ्याजणी बायका शांत आहेत. सगळेजण विचार करतायत आपापल्या परीने की आता पुढे काय होईल आणि नेमकं
सुलक्षणाची एंट्री होतेच. सुलक्षणा येता क्षणी आधी तर यशचा कान पकडतात. यश, तू इथे येऊन खूप मोठी चूक केली आहेस आणि आता याची शिक्षा तुला मिळणारच. विचारणार नाही आहेस का की काय शिक्षा करणार आहे मी? तेव्हा यश म्हणतो की तू देशील ती शिक्षा मान्य असेल मला. आता सर्वांचा जीव नुसता कंठाशी आलेला असतो की सुलक्षणा काय शिक्षा देतील यशला. तेव्हा सुलक्षणा इतकी गोड शिक्षा देतात ना की यश, तुझी हीच शिक्षा आहे की तुला माझ्यासोबत फुगडी घालावी लागेल. यश इतका खुश होऊन जातो. त्याला वाटलंच नव्हतं की त्याची माँ त्याच्याशी असं बोलेल. काकू आणि यमुना दोघेही शॉक होतात. दोघींचाही चेहरा पडतो. यमुना विचार करते, हे नक्की या अमृताने काय जादू केली आहे मावर की यशला शिक्षा न करता माँ त्याच्यासोबत फुगडी खेळायचं म्हणते. सगळेजण आनंद साजरा करतात. तेव्हा अमृताला नक्की तिने काय जादूची कांडी फिरवली की सुलक्षणा इतकी बदलली ती गोष्ट आठवते. सुलक्षणांना रूममध्ये घेऊन जात थोडंसं कचरत चाचपडत अमृता सांगते की यश इथे माझ्यासाठी आला होता आणि तुला सांगू, तो पूर्ण वेळ फक्त माझ्याकडे बघत होता. सुलक्षणांच्या आनंदाचाही पारावार उरत नाही. त्या विचारतात की खरंच? अमृता हसून लाजून सांगते की हो अगं मावशी, मलासुद्धा पटलंय की यशलासुद्धा मी आवडते. माझ्या आणि आईच्या मनातली शंका दूर झाली आता. घ्या, आता इथे सुद्धा मोठा गैरसमज. यश तर फक्त कावेरीसाठी आला होता. त्याचा भलताच अर्थ अमृताने काढला का असेना, परंतु यशसाठी चांगली गोष्ट घडली. सुलक्षणाच्या रागाच्या तावडीतून तो वाचला. मावशी, मला जाणून घ्यायचं होतं की यशच्या मनात नक्की काय आहे आणि मला आता पटलंय की त्याच्या मनात माझ्याविषयी दुसरं काहीच नाही आहे. हे बघ मावशी, मला परत तीच घटना घडवायची नव्हती. ताईसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये ती द्यायची. म्हणूनच मी आधी यशच्या मनातलं जाणून घेतलं आणि ती सुलक्षणाला आनंदाचीच बातमी देते की यशसोबतचं नातं तिला मान्य असल्याचे. त्यांचा आनंद ककनात मावेनासा होतो. सुलक्षणाच्या समोर अमृता कबुलीही देते, मावशी, मला यश आधीपासूनच आवडत होता. सुलक्षणा विचारतात की हो का? अमृता विचारते, मावशी, पण तू सासू म्हणून माझ्याशी कशी वागशील? तेव्हा सुलक्षणा आधी तर हात पाठीमागे बांधतात आणि रागात म्हणतात, सासू म्हणून? मी तुझ्याशी मावशीसारखीच वागेन. तेव्हा दोघेही खूप खुश असतात. सुलक्षणा अमृताला आपल्या उराशी कवटाळतात. तेव्हा सुलक्षणा आपला हात पुढे करत यशला म्हणतात की चल, आणि दोघेही आनंदाने फुगडी घालतात. ते पाहून आलेल्या इतर सगळ्या बायका त्यांच्याभोवती रिंगण करून टाळ्या वाजवत असतात. यमुना आणि काकूच्या तोंडावर मात्र चांगला चपराक बसतो आणि त्या दोघांचं गोड नातं पाहून कावेरी इमोशनल होते. मनात विचार करते की किती गोड आहे यांचं नातं. या घराला आणि यश माच्या या नात्याला कोणाचीच नजर नको लागायला. फुगडी घातल्यानंतर यश सुलक्षणाला बिलगतो आणि वळून कावेरीकडे पाहत विचार करतो की मला माहिती आहे कावेरी, माझ्या मनात जे आहे ते तुझ्या मनातही आहे आणि मला खात्रीसुद्धा आहे की तू लवकरच प्रेमाची कबुलीही देशील. तेव्हा कावेरीही त्याच्याकडेच बघते आणि विचार करते की चला, कोणतंही संकट न येता मंगळागौर पार पडली. त्यानंतर आता मंगळागौर तर कावेरीनं गाजवलीच आहे. यशने खास कावेरीसाठी साडी आणली आहे आणि ती साडी आपल्या हातात घेत तो विचार करतोय, ही साडी मी उद्या कावेरीला देणार आणि मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मी माझं आणि कावेरीचं नातं माला सांगणार आणि कावेरीला या घरची खरी सून करणार. तो आनंद तर साजरा करतोयच, परंतु अमृताच्या येण्याने जो ट्विस्ट आला आहे ना मित्रांनो, तो खूप भयानक आहे. यामुळे यश कावेरीचे तर ताटातूटच होते. आत्ता कुठं जुळत होतं हे नातं. जाऊ देत, आजचा भाग संपतोय. पुढील भागात काय घडतंय बघूयात. यश कावेरीला साडी तर देतो. आता कावेरी ती साडी नेसणार नेमकी सुलक्षणाच्या तिथे येते आणि येता क्षणी कावेरीला त्या म्हणतात, माझ्या उदयने तुझ्याशी लग्न करून माझा मान तर राखला नाही, परंतु माझा यश अमृताशी लग्न करून माझा मान नक्कीच राखेल.
कावेरीला याचा धक्काच बसतो. यश कावेरीला प्रेमाची कबुलीही देतो. तो सांगतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे कावेरी, आणि तुझं. कावेरीचा हात पकडून तो तिला थांबवूनही ठेवतो. परंतु काय असेल उत्तर